माकड, उंदीर आणि शेळीची गोष्ट. एका हिरव्यागार जंगलात एक माकड, एक उंदीर आणि एक शेळी राहत होते. तिघेही चांगले मित्र होते. ते रोज एकत्र खेळत आणि अन्न शोधायला जात असत. एके दिवशी त्यांना जंगलात एक मोठे आंब्याचे झाड दिसले. झाडावर खूप गोड आंबे लागले होते. तिघांनाही आंबे खायचे होते. माकड म्हणाले, "मी झाडावर चढून आंबे खाली टाकतो." माकड पटकन झाडावर चढले आणि आंबे तोडून खाली टाकू लागले. खाली उंदीर आणि शेळी आंबे गोळा करत होते. थोड्या वेळाने माकड खाली उतरले आणि म्हणाले, "आता आपण आंबे समान वाटून घेऊया." पण उंदराला लालच झाला. त्याने जास्त आंबे स्वतःकडे लपवून ठेवले. शेळी आणि माकडाला हे दिसले. शेळी शांतपणे म्हणाली, "मित्रांमध्ये प्रामाणिकपणा असायला हवा. आपण सर्वांनी मेहनत केली आहे." उंदराला आपली चूक समजली. त्याने लगेच लपवलेले आंबे बाहेर काढले आणि म्हणाला, "मला माफ करा. आता आपण आंबे समान वाटून घेऊ." तिघांनीही आंबे समान वाटून घेतले आणि आनंदाने खाल्ले. त्या दिवसापासून उंदीर कधीही लालच करत नव्हता. बोध: मित्रांमध्ये प्रामाणिकपणा आणि वाटून घेण्याची सवय असली पाहिजे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.